हॅलो एव्हरीवन, मायसेल्फ प्राची निंबाळकर आणि मला नीट 2024मध्ये 671 आउट ऑफ 720 मार्क्स भेटले आणि राईट नाव आय एम पर्सिंग फर्स्ट इयर MBBS थ्रू GMC बारामती. सो माझी स्कूल आहे मारियोनियस कॉन्व्हेंट हायस्कूल आणि मी काही असे खूप टॉपर नव्हते स्कूलमध्ये, मोस्टली टॉप 5मध्ये यायचे आणि 10thमध्ये पण मला 90 मार्क्स होते. माझ्या क्लासमेट्सला 94-95पर्यंत होते आणि मी लहानपणी यापासून असं काही विचार नव्हता केला की डॉक्टर बनायचं आहे म्हणून. पण मग आमची कोविड बॅच होती आणि मग 10th नंतर बरीच मोठी सुट्टी भेटली होती. मग त्यावेळेस आम्ही ऑप्शन्स एक्सप्लोअर केले. माझ्या बहिणीने CET दिली आहे, मग ती इंजिनिअरिंग करते आहे. सो मला एंट्रन्सबद्दल माहिती होती की कोणता एंट्रन्स असतात. बायो मला स्कूलपासूनच आवडत होतं. मोस्टली ज्या गोष्टी ॲक्च्युअलमध्ये लिव्हिंगमध्ये आहेत किंवा आपल्या स्वतःच्या बॉडीबद्दल जाणून घ्यायला जास्त इंटरेस्ट होता. सो मी म्हणलं, माझी बहीण CET दिली होती, सो तिने सप्तर्षीमधूनच केलं होतं प्रिपरेशन. तर आम्हाला एक्सपिरियन्स चांगला होता म्हणून आम्ही जास्त काही क्लासेस एक्सप्लोअर केले नाही. आम्ही डायरेक्टली सप्तर्षीलाच सगळ्यात आधी अमित सरांना मेसेज कॉल केला होता आणि मग May 14ला माझा फर्स्ट क्लास झाला होता सप्तर्षीमध्ये. हो, 10thमध्ये जो अभ्यास करायचा, जो मेथड ऑफ स्टडिंग असतो आणि जो 11th-12thसाठी असतो किंवा जो एंट्रन्स एक्झामसाठी असतो त्यामध्ये खूप फरक आहे. 10thमध्ये मोस्टली आपण खूप डीपमध्ये जात नाही कॉन्सेप्टच्या, फक्त एक्झाम पुरतं आपण मोस्टली असतो ओरिएंटेड. सो 10th आणि 11thमध्ये वे ऑफ स्टडिंग खूप मॅटर करतं. सो 11thमध्ये थोडं अवघड वाटलं होतं कारण 10thमध्ये तेवढं डीपमध्ये टॉपिक्स केले नव्हते. 11वीत बायो ऑब्व्हियसली सगळ्यात इझी होता आणि मला इंटरेस्ट पण होता बायोमध्ये. फिजिक्स सगळ्यात अवघड होता कारण फिजिक्समध्ये कॉन्सेप्ट खूप डीपमध्ये आणि खूप क्लिअर असतील तरच त्याचे क्वेश्चन्स येतात. आणि मग डिसेंबरमध्ये आमचा पार्ट कम्प्लिशन टेस्ट झाला, म्हणजे पूर्ण सिलेबस टेस्ट, आणि त्यामध्ये स्कोर काही खूप चांगला आला नव्हता. मग त्यावेळेस रिअलाईज झालं की 11thमध्ये जास्त काही अभ्यास झाला नाही आहे. मग डिसेंबरनंतर न्यू इयर झालं. सो न्यू इयर रिझोल्युशनच होतं की 12thमध्ये चांगलंच करायचं आहे आणि मग मी टेस्ट सिरीज जास्त सिरियसली, जास्त कन्सिस्टंटली द्यायला लागले. क्वेश्चन जास्त सॉल्व केले, कॉन्सेप्ट जे क्लिअर नव्हते त्यावर जास्त फोकस केला. सो 12thमध्ये मला 12thचं पण पुढचं करायचं होतं आणि 11thचे बॅकलॉग्स पण सोबत क्लिअर करायचे होते. मी मोस्टली रात्री जागूनच अभ्यास केला आहे. सो मग ऑन अन ॲव्हरेज 4-5 तास तरी ज्यावेळेस कॉलेज चालू होतं त्यावेळेस अभ्यास व्हायचा. सो मला नीटच्या फर्स्ट अटेम्प्टमध्ये म्हणजे नीट 2023मध्ये 540 स्कोर आला माझा आणि माझ्या AITSचा जो पेपर व्हायचा त्यापेक्षा नीटचा पेपर खूप इझी होता. पण मी बरेच सिली मिस्टेक्स केले, टाईम मॅनेजमेंट नव्हती, मॉक टेस्ट जास्त दिले नव्हते, त्यामुळे तो स्कोर जो कट ऑफ होता त्यापेक्षा थोडा कमी आला. एकतर खूप रिग्रेट होता की थोडं अजून प्रिपरेशन केलं असतं किंवा थोडं अजून 11thमध्ये पण मी खूप टाईम वेस्ट केला. सो तो जर केला नसता तर मे बी फर्स्ट अटेम्प्टमध्येच माझं क्लिअर झालं असतं. तो 540 स्कोर आल्यानंतर घरचे म्हणत होते की आपण सेमी गव्हर्नमेंटसाठी ट्राय करूयात किंवा BHMS BMSसाठी ट्राय करूयात. पण मग ड्रॉप इयरसाठी घरचे तर नाहीच म्हणत होते की एक तर रिस्क फॅक्टर खूप आहे ड्रॉप इयरमध्ये, प्रेशर खूप जास्त असतो फ्रेशरपेक्षा ड्रॉप इयरमध्ये. तो घरचे म्हणत होते की आपण नकोच घ्यायला, पण मला तो रिग्रेट नको होता. तो ज्या दिवशी आमचा रिझल्ट आला त्याच दिवशी मी सप्तर्षीमध्ये गेले होते सरांना आणि मॅमला भेटायला. सो आम्ही खूप डिस्कस केलं आणि मग सर पण म्हणले की सरांनी माझ्यामध्ये जास्त कॉन्फिडन्स दाखवला की होईल म्हणून, अजून थोडं ट्राय केलं तर. म्हणून मी पण कॉन्फिडंट होते की अजून एक ट्राय देऊयात. रिपीट इयरमध्ये मोस्टली प्रेशरचा खूप इथे असतो, स्ट्रेस जास्त असतो. आपले क्लासमेट्स आपल्या पुढे चाललेत आणि आपण परत तेच फिजिक्स केमिस्ट्री करतोय, सो तो एक थोडा वाईट वाटतं. सो रिपीट इयरमध्ये परत फर्स्ट चॅप्टरपासून सगळं स्टार्ट केलं. जे टॉपिक्स वीक होते त्यावर जास्त फोकस केला. ज्या मिस्टेक्स मी आधी केल्या होत्या त्या मला रिपीट करायच्या नव्हत्या. सो टाईम मॅनेजमेंट एक मोठा फॅक्टर होता कारण मला 23च्या नीटमध्ये टाईम भेटला नाही. सो बरेच क्वेश्चन माझे सुटले, इझी असताना मला येत असताना ते क्वेश्चन सुटले.
सो टाईम मॅनेजमेंटवर वर्क केलं, MCQs सॉल्व केले, कॉन्सेप्ट जास्त क्लिअर केले. सो सप्तर्षीमध्ये वीकली ऑल इंडिया टेस्ट सिरीज होते. सो त्यामध्ये आपण ऑल इंडिया लेवलवर कोणत्या लेवलवर आहोत, आपला काय रँक आहे, त्याचं एक जजमेंट आपल्याला येईल. सो त्याचा पॅटर्न पण मोस्टली नीट टाईपच होता, पण क्वेश्चन डिफिकल्टी थोडी जास्त होती. सो त्यामध्ये माझा स्कोर 500-550पर्यंत येत होता. आणि जानेवारी फेब्रुवारीमध्ये मला खूप डिप्रेसिंग वाटत होतं, कारण एवढे 3 वर्ष मी सेम फिजिक्स केमिस्ट्री अभ्यास करते, तरी पण माझ्या स्कोरमध्ये तेवढा फरक नव्हता किंवा मी 600 जानेवारीपर्यंत क्रॉस केलं नव्हतं. म्हणून तो एक स्ट्रेस होता की ह्या वर्षी पण नीट नाही झालं तर काय. तो मला प्रेशरमध्ये बघून मम्मी पप्पा पण थोडे घाबरले होते. सो मग मी आणि पप्पा सप्तर्षीमध्ये आलो सरांना भेटायला. मग आम्ही बरंच डिस्कशन केलं की पुढची जर्नी कशी करायची आता मेपर्यंत. सरांनी त्यावेळेस मला खूप गाईड केलं, प्रेशर मॅनेज कसा करायचा आहे हे. आणि हे खूप नॉर्मल आहे, मे बी प्रत्येकच स्टुडंटच्या लाईफमध्ये हा एक पॉईंट येतो की जिथे असं वाटतं की आपण एवढं ट्राय करते पण ह्याचं यश आपल्याला भेटणार पण आहे की नाही. सो सरांशी बोलल्यानंतर माझा बराच स्ट्रेस कमी झाला, कॉन्फिडन्स वाढला. सरांनी पण माझ्यामध्ये खूप कॉन्फिडन्स दाखवला डे 1 पासूनच. सो थ्रू आउट माय नीट जर्नी माझा बिगेस्ट सपोर्टर सप्तर्षीच आहे. सो लेक्चर्सपासून स्ट्रेस मॅनेजमेंटपर्यंत सप्तर्षी दरवेळेस माझ्यासोबत होते. लेक्चर्स आमचे खूप इंटरॅक्टिव्ह होते, खूप इंटरेस्टिंग होते. मग टेस्ट सिरीज पण खूप हेल्पफुल होते माझ्यासाठी. अमित सर, शिल्पा मॅम माझ्यासोबत नेहमीच होते. मला कधीही डाऊट आला तर मी मॅमला व्हॉट्सअप केला, आणि सरांना पण मी कधीही डाऊट आला किंवा कोणताही टॉपिक समजला नाही आहे तर पर्सनली जाऊन सरांनी मला तो टॉपिक समजावला आहे. सो जॉईनिंग सप्तर्षी वॉज वन ऑफ माय बेस्ट डिसिजन फॉर माय नीट जर्नी. सो थँक्यू सप्तर्षी. आणि फायनली ह्या सगळ्यानंतर मला नीट 2024मध्ये 671 आउट ऑफ 720 मार्क्स आले, आणि आज मी गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजमध्ये आहे. सो अजून तरी मी फर्स्ट इयर एन्जॉय करते आहे, अभ्यास चालू आहे, आणि फ्युचर प्लॅन्स अजून तरी ठरले नाही आहेत, पण ट्राय करेल की एक चांगली डॉक्टर बनेल आणि मोस्टली लोकांना हेल्प करेल, ट्रीट करेल. सो आत्ता जे स्टुडंट्स माझा व्हिडिओ बघतील किंवा जे आत्ता नीट ॲस्पिरंट आहेत ज्यांना डॉक्टर बनायचं आहे, सो मी हेच ॲडवाईस देईल की मी ज्या चुका केल्या त्या तुम्ही करू नका, आणि बिलीव्ह इन युअर सेल्फ कॉन्फिडन्स हवा आहे. ह्या जर्नीमध्ये खूप असे पॉईंट्स येतील की जिथे असं वाटतं की मला हे होणार आहे का माझ्यासाठी, कॉन्फिडन्स खूप लूज होतो, पण त्याच पॉईंटमध्ये गिवअप करू नका. मोस्ट इम्पॉर्टंट फेज तोच आहे ह्या जर्नीचा. अभ्यास तर चालूच राहील, पण मेंटली पण स्ट्रॉंग राहा. अँड ऑल द बेस्ट.